विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नद्यांदरम्यान पर्वतरांगा हे ट्रिक्सनुसार पाहणार आहोत. तर यावर क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात तेही आपण पाहूया. तर बघा, तर याची ट्रिक्स आहे बी ल सा त सा गो ह भी म कृ. ही ट्रिक्स आहे. तुम्ही 2-3 वेळा म्हणा. बी वरून विंध्य, न वरून नर्मदा, सा वरून सातपुडा, त वरून तापी, सा वरून सातमा अजिंठा, गो वरून गोदावरी, ह वरून हरिश्चंद्र बालाघाट, भी वरून भीमा, म वरून महादेव आणि कृ वरून कृष्णा. तर याच्यामध्ये मी ज्या दाखवल्या आहेत तुम्हाला ब्ल्यू पेनने लिहिलेलं आहे त्या विंध्य, सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव या सर्व डोंगररांगा आहेत. तर याच्यामध्ये जे आहेत तर याला आपण पर्वतरांगाही म्हणू शकतो. तर याच्यामध्ये जे आहेत 2 पर्वतांदरम्यान जी नदी वाहते किंवा नदींदरम्यान कोणत्या ज्या आहेत पर्वतरांगा आहेत त्यावर अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. तर मी इथे एक क्वेश्चन घेतलेला आहे, नर्मदा व तापी दरम्यान कोणती पर्वतरांग येते? तर इथे नर्मदा आणि इथे तापी आहेत, या दरम्यान कोणती पर्वतरांग येते? तर त्याचा आन्सर येतो सातपुडा. तर आपण इथे आन्सर येईल सातपुडा. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला एक क्वेश्चन देते, तो तुम्ही सोडवा आणि मला जो आहे कमेंट करून त्याचा आन्सर सांगा. तर क्वेश्चन आहे, तर इथं मी देते भीमा व कृष्णा दरम्यान कोणती पर्वतरांग येते? हे मला कमेंट करून याचा आन्सर सांगा. थँक्यू.